घरात घुसून 2 महिलांची गैरवर्तन, माहिती अधिकार कार्यकर्त्यास कोठडी, बेपत्ता साथीदाराच्या पोलिसांकडून शोध, पीडित महिलेची पोलिसात फिर्याद। माहिती अधिकार कार्यकर्त्या असल्याचे सांगून घरात घुसून एका महिलेसह तिच्या सुनेचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध मंद्रुप पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या माहिती अधिकार कार्यकर्त्यास अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यास न्यायालयीन कोठडी मिळाली। प्रकाश संगप्पा वाघमारे, राहता मंद्रुप, तालुका दक्षिण सोलापूर असे त्याचे नाव आहे, तर त्याचा साथीदार सिद्धाराम ढुंडप्पा बगले, तालुका दक्षिण सोलापूर हा बेपत्ता झाला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रकाश वाघमारे हा मोटारसायकलवरून वस्तीवर आला। जबरदस्तीने घरात घुसून मी माहिती अधिकार कार्यकर्ता आहे, तुमच्या मुलाने जिल्हा परिषद शाळेच्या बांधकामासाठी आणलेल्या खिडक्या व इतर साहित्य तुमच्या वस्तीवर आणून ठेवले आहे, त्यातूनच तुम्ही घर बांधणार आहात याची मला सिद्धाराम बगले यांच्याकडून माहिती मिळाली आहे। ते साहित्य कोठे आहेत ते मला सांगा, त्याचा फोटो काढून मला माहिती अधिकाऱ्याचा अर्ज करायचा आहे असे सांगत रेटारेटी केली। आरडाओरडा ऐकून घरातून सून बाहेर आली। तिला पाहून मागे एकदा आलो होतो तेव्हा मला तू आवडली होतीस असे सांगत गैरवर्तन केले व तसेच मी मागासवर्गीय असल्याने तुमच्या विरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करेन अशी धमकी दिल्याचे पीडितेने दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे। अधिक तपास हवालदार साहेबराव गुंडाळे करत आहेत। बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राइब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।